जय जय रघुवीर समर्थ. श्रीमन दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलले जियेथ. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. एथ बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपिले. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्रायी ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध उपदेशांचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्तीचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोध्वाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंते निवारिले, नाना संचय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्ने. ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलले, ते अवघेचे अनुवादले न वचे की कदा. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद. जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथाच्या समिती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मपरिशास्त्रे सहित नाना संमती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता न ये. तथापि अनुभवास ये प्रत्यक्ष आता. मत्सरे ह्यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथाच्या समिती, भगवत वाक्ये, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, एमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समितीस बोलले येत. भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. भगवत वाचन या विश्वास ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्या विरहित नसे बोलणे तिचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवीचो दूषण. तो दुराभिमान मत्सरे करी. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाळीला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम. मागाशोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोललेस ते सकळही निरोपिले संकळित मार्गे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचे वर्म ठायी पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रेची ते ज्ञान प्राप्ती. ऐसे आहे फलश्रुती ये ग्रंथी. योगियाचे परमभाग्य, अंगिबाणे ते वैराग्य. चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्ताविती. निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी. बुद्धीची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तीची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नास्ती, पतित तेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नास्ती श्रवणी. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुकी अधोगती. मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सरे धरी जो पुंसा, तयास तेची प्राप्ती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम. समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.